विद्यार्थी मित्रांनो, टी-आर-टी-आय या संस्थेमार्फत पोलीस भरती, त्याच्यानंतर सैन्य भरती म्हणजेच आर्मी भरती, शिक्षक भरती, पी-एस-आय अशा वेगवेगळ्या पदभरतींसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. सोबतच 72,000 रुपयाची शिष्यवृत्ती पोलीस भरती आणि आर्मी भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिली जाते आणि शिक्षक भरती आणि एम-पी-एस-सी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1,20,000 ते 1,50,000 पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. याच्यासाठी अर्ज प्रक्रिया भरण्यासाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 13 ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती आणि याच्यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये शेवटची जी मुदतवाढ किती देण्यात आलेली आहे संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, अर्ज करण्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला तेथे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जॉईन करा आणि तेथून तुम्ही फॉर्म भरू शकतात. आता सर्वात पहिल्यांदा जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी सर्वात दोन महत्त्वाची पुस्तके सर्वात पहिल्यांदा सांगणार आहे. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहे. एकदम नामांकित असं या ठिकाणी पब्लिकेशन आहे आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी ही पुस्तके लिहिलेली आहेत. इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये स्पष्टीकरणासहित स्पष्ट केलेल्या आहेत. त्यासाठी दोन्ही पुस्तके या ठिकाणी सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकता. जर ऑनलाईन घ्यायची असेल तर ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करू शकतात. ठीक आहे. आता या ठिकाणी जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे आपण येऊया. तर शेवटची तारीख त्यांनी दिलेली होती 13 ऑक्टोबर. 13 ऑक्टोबरला काल रात्री त्यांनी हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे. तर महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित उमेदवारांसाठी पोलीस भरतीसाठी, सैन्य भरती म्हणजे आर्मी भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम, त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये पी-एस-आय, एस-टी-आय, एस-ए-ओ या एम-पी-एस-सीच्या पदांसाठी देखील अर्ज प्रक्रिया सुरू आहे आणि शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षेसाठी याच्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते आणि शिष्यवृत्ती देखील दिली जाते. याच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख कधीपासून सुरू झालेली होती तर 29/9/2025 ते काल 13/10/2025 म्हणजे 13 ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती. तर या ठिकाणी सर्व पोलीस भरती, आर्मी भरती, पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओ भरतीसाठी जी मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती कधीपर्यंत देण्यात आलेली आहे तर बघू शकता आजपासून 13/14 पासून तर 18/10/2025 म्हणजे 18 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे अजूनही बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचे आहे. तुमची मुदत ही आहे 18 तारखेपर्यंत. आता विद्यार्थ्यांचा जो दुसरा प्रश्न आहे तो मी सांगून देतो. ज्या विद्यार्थ्यांकडे जात पडताळणी नाही असे विद्यार्थी देखील याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जात पडताळणी काढण्यासाठी जात पडताळणीचा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्याच्या नंतर जी पावती भेटेल ती तुम्ही या ठिकाणी त्याच्यावरील नंबर जो या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट नंबर म्हणून सॉरी कास्ट व्हॅलिडिटी नंबर म्हणून तो तिथे तुम्हाला टाकायचा आहे. तो टाकल्याच्या नंतर जे गव्हर्नमेंटने एक टी-आर-टी-आयने एक परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे ते पत्र शिफारस पत्र म्हणून तेथे तुम्हाला अपलोड करायचे आहे. ठीक आहे. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.